नारी शक्ती न्यूज, नारीचा आवाज, सत्याची ओळख। शेतकऱ्याच्या शेतात पडलेले रंगीबेरंगी पाकिटं फोडून पाहताच शेतकरी चक्रावला। अख्ख्या महाराष्ट्रभरात चर्चा। पण त्या पाकिटांमध्ये असं काय होतं की एका क्षणात गावभर खळबळ उडाली। शेतात नेहमीप्रमाणे काम करणाऱ्या त्या शेतकऱ्याला कल्पनाही नव्हती की काही क्षणात तो अशा गोष्टींचा साक्षीदार ठरणार आहे ज्याची चर्चा केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होणार होती। अमरावती जिल्ह्यातील येवदा परिसरातील तो साधासुद्धा दिवस होता। सकाळपासूनच शेतातील कामं सुरू होती। पिकांची पाहणी, पाण्याची व्यवस्था आणि नेहमीची धावपळ सुरू असताना अचानक त्याची नजर शेताच्या एका कोपऱ्याकडे गेली। दूरवर काही रंगीबेरंगी वस्तू चमकत असल्याचं त्याला दिसलं। सुरुवातीला त्याने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, मात्र काही वेळाने पुन्हा त्याच दिशेने नजर गेली। यावेळी त्याला स्पष्ट दिसलं की त्या काही वस्तू नसून अनेक पाकिटं तिथे विखुरून पडलेली आहे। शेतात अशी पाकिटं कशी आली असतील हा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला। उत्सुकता वाढली आणि तो त्या दिशेने चालू लागला। जवळ पोहोचल्यावर त्याला दिसलं की ती पाकिट एक दोन नसून मोठ्या प्रमाणात विखुरलेली होती। काही गवतामध्ये अडकली होती, काही मातीवर पडली होती, काही वाऱ्यामुळे आणखी पुढे गेली होती। हे दृश्य पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं। त्याने एक पाकिट हातात घेतलं। वरवर पाहता ते अगदी सामान्य दिसत होतं। गावातील दुकानात सहज मिळणाऱ्या वस्तूंसारखंच ते होतं, पण ते इथे कसं आलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात का टाकण्यात आलं? प्रश्न वाढत होते, मात्र उत्तर मिळत नव्हतं। कुतूहलापोटी त्याने एक पाकिट नीट पाहायला सुरुवात केली आणि फोडताच काही क्षण तो शांत उभा राहिला। नंतर त्याने दुसरं पाकिट उचललं, मग तिसरं, मग प्रत्येक पाकिट तपासत असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव हळूहळू बदलू लागले। काही वेळातच त्याला जाणवलं की ही साधी बाब नाही, इतके पाकिटं एकाच ठिकाणी पडणं योगायोग असू शकत नाही। कुणीतरी मुद्दाम इथे आणून टाकली असावी तसा संशय त्याच्या मनात येऊ लागला। शेतकऱ्याने ही गोष्ट जवळच्या काही लोकांना सांगितली। सुरुवातीला कुणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही, पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष जाऊन ती पाकिटं पाहिली तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडू लागले। थोड्याच वेळात परिसरात चर्चा सुरू झाली। शेतात नेमकं काय सापडलं, कुणी टाकलं आणि का टाकलं? प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे अंदाज तयार होत गेले। गावातील काही जणांनी हा प्रकार प्रथमच पाहिल्याचं सांगितलं। इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच प्रकारची पाकिटं शेतात आणि आसपासच्या भागात पडलेली त्यांनी कधीच पाहिली नव्हती। जशी बातमी पसरत गेली तशी उत्सुकता वाढत गेली। काही लोकांनी त्या पाकिटांमागे मोठं रहस्य असावं असा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी यामागे एखाद्या व्यापाऱ्याचा संबंध असू शकतो असं सांगितलं। दरम्यान परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकही घटनास्थळी पोहोचले। त्यांनी ही पाकिटांची पाहणी केली, पण त्यांनाही नेमकं कारण समजत नव्हतं। जितकं पाहावं तितके प्रश्नच वाढत होते। अनेकांच्या मते एवढ्या प्रमाणात वस्तू फेकून देणं म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असू शकतो। त्यामुळे चर्चेला आणखी वेग आला। लोकांच्या मनात शंका वाढू लागल्या। त्या दिवशी संध्याकाळपर्यंत हा विषय गावोगाव पोहोचला। कुणी सांगत होतं की यामागे मोठा गैरप्रकार असावा, तर कुणी वेगळाच अंदाज व्यक्त करत होते, मात्र ठोस माहिती कोणाकडेच नव्हती। शहानूर नदीच्या काठावरही अशीच काही पाकिटं आढळल्याचं समोर आलं। त्यामुळे हा प्रकार केवळ एका शेतापुरता मर्यादित नसल्याचं स्पष्ट झालं। आता लोक अधिकच सावध झाले। अलीकडच्या काळात खाद्यपदार्थांबाबत सुरू असलेल्या विविध कारवायांची चर्चा सर्वत्र सुरू होती। त्यामुळे या घटनेकडेही त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं, मात्र त्यावेळी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नव्हती। दिवसभर लोक येत होते, पाहत होते आणि वेगवेगळे तर्क लावत होते, पण त्या पाकिटाचं खरं रहस्य अजूनही समोर आलेलं नव्हतं। प्रत्येक जण एका उत्तराच्या प्रतीक्षेत होता। रात्र झाली तरी चर्चा थांबली नाही। दुसऱ्या दिवशी सकाळीही परिसरात याच घटनेची चर्चा सुरू होती। नेमकं काय सापडलं होतं याची उत्सुकता अधिकच वाढली होती। शेवटी काही लोकांनी त्या पाकिटांची सविस्तर तपासणी केली। त्यानंतर हळूहळू सत्य समोर येऊ लागलं। ज्या गोष्टींबद्दल ते इतके तर्कवितर्क लावले जात होते त्यामागचं वास्तव वेगळंच निघालं। पाकिटांवर छापलेली माहिती तपासल्यानंतर महत्त्वाची बाब लक्षात आली। ती बाब पाहून उपस्थित लोकही काही क्षण स्तब्ध झाले, कारण या प्रकारामागे निष्काळजीपणाचा आणि नियमभंगाचा गंभीर मुद्दा दडलेला होता। एकामागून एक पाकिट तपासल्यानंतर स्पष्ट झालं की सर्व पाकिटांमध्ये एक समान गोष्ट होती, त्यामुळेच ती विक्रीतून बाजूला काढण्यात आली असा संशय व्यक्त करण्यात आला। आणखी तपास समोर केल्यानंतर लक्षात आलं की सर्व पाकिटं चिप्सची होती। वरून सामान्य दिसणाऱ्या त्या पाकिटामागचं खरं कारण आता उघड झालं होतं। आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या सर्व चिप्सच्या पाकिटांची मुदत संपलेली होती, म्हणजेच ती एक्सपायर झालेली होती। कारवाईच्या भीतीने कुणीतरी हा माल विक्रीऐवजी शेतात आणि नदीकाठी फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर ग्रामीण भागात विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।